मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. शेफ आले तिकडे, शेफची कार मला घ्यायला. चला आता भेटू, कुठे घेऊन जातात बघू आपण. शेफ आतमध्ये बसलेले तर हसतात. कैसे हो शेफ? भाई राहुल भाई कैसे हो? कैसे हो? बढ़िया है, आप सुनाओ कैसे हो? मैं भी बढ़िया. आया अंदर. तो शेफ, आज का क्या प्लान है? आप किधर लेके जाओगे आज मेरे को? आज आपको पहाड़ियों की वादियों में लेके जाएंगे भाई आपको. ओके. ठीक है, समुद्र की सैर कराएंगे, हसीन वादियों में लेके जाएंगे आपको. तर शेफ सांगतायत बाहेर घेऊन जात आहेत. ओके, तर आता बघूया कुठे चाललो, भेटूया आपण. इथे छोटा मस्त तरी बघा कशा आहे गाड्या चालल्या तर, ते लाकडं वगैरे घेऊन चाललं तर. आता आलो तू बाहेर, एक वेअर हाऊस म्हणून आहे शॉप, तर तिथं आलो. बघू आतमध्ये काय भेटतंय. आलो बाहेर, हे बघा आता वेअर हाऊस म्हणून एक शॉप आहे. इथं आलो, बघतो काही भेटलं तर खरेदी करू, नाही भेटलं तर चाललो परत मग. म्हणजे वेअर हाऊस म्हणजे काय आपल्यासारखं वेअर हाऊस नाही, तर म्हणजे शॉप आहे मोठं एक. सगळं कपडे वगैरे बाकीच्या गोष्टी पण भेटतात, सगळ्या गोष्टी. बघूया, तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यानंतर काय काय भेटतं. हे आतमध्ये आल्यानंतर असं दिसतंय. बरं, एवढं मोठं शॉप आहे. ड्रेस वगैरे या बाकीच्या गोष्टी. एक जॅकेट आहे ऑल ब्लॅक्स म्हणून, ती $60. बघू ट्राय करून कसं वाटतंय. जाळं वगैरे बघा कसे तर मस्त तर लावलेलं. आणि बघा शेफने पण खरेदी केली. शेफ खरेदी किया? हाँ, ये देखो मैंने टी-शर्ट खरीदी है. ये 3 टी-शर्ट खरीदी है मैंने. लगभग $100 का. $100 के करीब है ये. 5,000 रुपये इंडिया के हिसाब से. ओके. बढ़िया था इतना तो. आणि हे वेअर हाऊस म्हणजे खरंच एक मोठं असं वेअर हाऊसमध्ये बनवलेलं आहे त्यांनी. आणि लहानापासून तर एक मोठ्यापर्यंत सगळ्याच गोष्टी इथं भेटतात. हे बघा, असे कबर्ड्स वगैरे सगळ्या गोष्टी इथं आहेत. चेअर्स वगैरे, टेबल्स वगैरे सर्व गोष्टी तिथं, म्हणजे सगळ्या प्रकारचे फर्निचर. तर हा कबर्ड काय ते टेबल $149, म्हणजे 7,500 ते 8,000 रुपये. शेफ बेड देख रहे हो? लेने का है क्या? प्राइस दिखाता हो. $400. $400. ले लीजिए शेफ. ठीक है भाई. हाँ, छोटा है थोड़ा सा ले. वैसे आपकी फैमिली में आ रही तो आपको चाहिए. छोटा है थोड़ा बड़ा लेंगे भाई. ओके शेफ. लहान मुलांचे ड्रेस वगैरे येत आहेत. शेफला पण लहान मुलं आहेत 3, तर शेफ बघतायत आता खरेदी. आता व्हिडिओ बनवतोय तर माईक पाहिजेच. $25 माईक तर घ्यावंच लागणार आहे. आता आपल्याला चांगलं कंटेंट तयार करायचं आहे, चांगले व्हिडिओज टाकायचे, तर माईक पाहिजेच. त्यासाठी क्लिअर आवाज पण पाहिजे, तर माईक तर घेणारच आहे. शेफची फॅमिली येणार आहे. शेफ बोलले आता टॉय सेक्शनला जाऊ जरा खरेदी. त्यांना मुली येणार, त्यांचे सगळे खर्च, तर टॉईज वगैरे ते आता खरेदी करतायत, तर त्यांचं खरेदी करतो आता आम्ही. हे टॉय सेक्शन $15 वगैरे अशा गोष्टी आहेत. सायकल वगैरे लटकवल्यात तिथं. सायकलची प्राईस आहे $350. चला दुसऱ्या आता शॉपला जाऊ, बघू तिथं काय भेटतंय. जाऊन बघू आतमध्ये काय. हे सगळं इथं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे वस्तू भेटतात, लॅपटॉप वगैरे. सॅमसंग S26 $2,249. JBLचा $99. आणि हा DJIचा मायक्रोफोन $39. इथे टी व्ही पण आहे, जवळजवळ $6,000 सोनीचा. आणि JBLचे असे स्पीकर्स पण आहेत मोठे. हां बघा, $1,500. हां, $1,700. हे सगळे इथं टी व्ही येतं. हा टी व्ही बघा, प्राईस बघा $9,500, म्हणजे जवळजवळ 5 लाख रुपयाचा. शेफ ले लो अभी, आपको तो आपकी फैमिली आ रही है तो आपको लेना पड़ेगा टीवी. भाई अभी लेंगे, अभी सोच रहे हैं. 5 लाख रुपए का. हाँ, नहीं भाई इतना महंगा तो क्या करना. लैपटॉप है तो गाडी कोण चालवत आहे? आपले डॉगेश भाई. बघा गाडीवर कसं बसलाय. त्या डॉगेश बाईला भेटून आलो, टाटा बाय बाय करून. आता इथं दुसरा डॉगेश बाई भेटला बघा. इथले असे झाडं वगैरे बघा,
आणि तुम्हाला दाखवलंच होतं मी, तर हे अशा ट्रक्स वगैरे जास्त लोक वापरतात. आणि तुम्हाला दाखवतो आता समोर काय दिसतंय ते. हे झाडं तर तुम्ही पाहिलेच असतील, याला म्हणतात पाईन ट्री. आणि पुढं आल्यानंतर हा असं समुद्र, आणि हे इथलं गिसबनचं पोर्ट आहे छोटंसं एक. आता इथं लाकडं वगैरे घेऊन जात आहेत. आता इथं जहाज नाही लागलेलं, पण इथं कंटिन्यू जहाज वगैरे पण येतात. आणि हे समुद्र, आणि तिकडं तसे समुद्रामध्ये डोंगर वगैरे. आत्ता दुपारचे 2:30 वाजलेत आणि 12 डिग्री सेल्सिअस इथलं टेम्परेचर आहे सध्याचं. खूप अशी थंड हवा आहे. ही कुठली झाड आहे तर काय माहिती नाही, पण खूप मोठी झाड आहे ती. शेफ, किधर लेके जा रहे हो अभी खाना खाने? हम जा रहे हैं भाई, जा रहे हैं KFC में. ओके, चला मित्रांनो, आता जाऊ. आता KFC खायला. शेफ देतात पार्टी. तर हाँ पार्टी करेंगे भाई. हे लहान मुलांना असं खेळायला येतं बघा, ते मुलं खेळतात तिथं. परत आलो आता सिटीमध्ये. सिटी कशी दिसते बघा. म्हणजे सिटी म्हणजे सिटी सेंटर आहे. आम्ही पण सिटीतच होतो, पण ते बोर्ड साईडला आहे थोडंसं, बाहेरच्या साईडला. आणि हा इथला क्लॉक टावर. इथं प्रत्येक तासाला ही घंटा वाजत राहते इथं. हे बाकीचे शॉप्स वगैरे. हो द्या, आलो आता चेकिंगला, बघू काय भेटतंय. तर आलं आहे आमचं चेकिंगमधलं बर्गर आणि ते. शेफ, थैंक यू फॉर द ट्रीट. आपको ट्रीट देके कैसा लग रहा है मेरे को? बहुत अच्छा लग रहा है. ऐसा हर छुट्टी के दिन दे सकते हैं ना आप? हाँ हाँ जरूर देंगे भाई. अकाउंट में पैसे डालते रहना बस हर वीक में. चला, आता जेवण झालंय, आलोत बाहेर. शेफ, अभी किधर लेके जाओगे? अभी मैं आपको नदी के किनारे पे घुमा के लाता हूँ. ओके, चलो. इथं इतकी स्वच्छता आहे ना. आपल्या इकडं जे आपण पान खाल्ल्यानंतर, गुटखा खाल्ल्यानंतर थुकतो ना, ते नाही आहे. त्याचेच खूप मिस करतो इथं मी. बघा आता आम्ही चाललो नदीच्या साईडला. नदी तिथं कसा नजारा आहे तुम्हाला दाखवतो मी पुढे गेल्यानंतर. बघत राहा तुम्ही. ते समोर दिसतं ते डोंगर वगैरे. म्हणजे सिटीपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे सगळ्या गोष्टी आहेत. बघा काय सुंदर असं दृश्य आहे. आणि ते पहा तिथं असे रिव्हर सर्फिंगचे बोर्ड लावलेले आहेत. तिथं म्हणजे लोक रिव्हरमध्ये किंवा तिकडं समुद्रामध्ये जाऊन सर्फिंग करतात, त्यासाठी इथं लावलेलं आहे सर्व. किधर लेके जा रहे हो? आज आपको घर पे लेके जाऊंगा. घर पे आपको अच्छी सी कॉफी बना के पिलाएंगे. ओके. मस्त सी. आप देखोगे कहाँ से ये कैसे बनाई है कॉफी, आप पूछोगे मेरे से. ओके, आप उसकी रेसिपी मुझे बता नहीं, दीजिए. रेसिपी बाद में बताएंगे, पहले पी के बताना आप कैसी लगी आपको कॉफी. ये अच्छी लगी तो आपको रेसिपी जरूर देंगे. ओके. ओके. तर चला भेटू डायरेक्ट शेफच्या घरी. आता शेफ बोलले तर कॉफी बनवून पाचतो. तुला तर माहीत नाही आता कशी कॉफी पाचतात. चला भेटू शेफच्या घरी. थँक्यू. शेफचं घर जरा एअरपोर्टच्या साईडला आहे, तर तिकडून जाताना तुम्हाला आता एअरपोर्ट दाखवतो. गिसबनचं एअरपोर्ट छोटंसं असं एअरपोर्ट आहे, पण शेफचं घर जाताना रस्त्यामध्ये एअरपोर्ट आहे, तर तुम्हाला दाखवतो ते. हे बघा इकडं एअरपोर्ट आहे. छोटंसंच एअरपोर्ट आहे, पण खूप सुंदर असं एअरपोर्ट आहे. पलीकडं आता चालू आम्ही एअरपोर्टकडंच. तर हे बघा हे एअरपोर्ट आहे. छोटंसं असं एअरपोर्ट आहे इथलं गिसबनचं. ये हेलिकॉप्टर यहाँ खड़ा है. इथे एक हेलिकॉप्टर पण आहे एक आतमध्ये.
परत चाललो होतो शेफच्या घरी. याच एअरपोर्टपासून माझी जर्नी चालू झाली न्यूझीलंडमधली. इथंच उतरलो होतो आणि आता रस्त्याने दिसलं तर तुम्हाला म्हटलं दाखव होते. आलो हा शेफच्या गल्लीतला रोड. आता आलो आहे त्यांच्या जवळ, घराजवळच. हे शेफचं घर आहे आणि हे शेफचे रूममेट संदीप पाजी. कैसे हो संदीप पाजी? एकदम बढ़िया. हाँ जी, हे शेफचं घर आहे इथं. किचन वगैरे इथं, सोफा वगैरे आल्यानंतर. हे बघा मित्रांनो, शेफने कॉफी बनवून आणली. आता शेफची सिक्रेट बोलले, सिक्रेट रेसिपी मधली कॉफी. तर पिऊन सांगतो तुम्हाला कशी आहे. चला आता जाऊ घरी. झालं इथून. आता शेफ बोलले घरी सोडतो. शेफचे मित्र पण आहेत तिथं, शेफचे रूममेट. कैसे हो पाजी? बढ़िया, आप बताओ भाई. क्या नाम है आपका? जसकरण. ओके, नाइस टू मीट यू. मित्रांनो आलोय घरी आता आणि शेफनी आणि संदीप पाजीनी मला इथं सोडलं. आता चला भेटू. ठीक है जी. ओके, थैंक यू. मिलते हैं चलो अगले मिलते ब्लॉग में हैं. नेक्स्ट वीक. ओके, क्या कहना चाहोगे मेरे सब्सक्राइबर्स को सब? बस यही कहना चाहेंगे कि बस फॉलो कीजिए और न्यूजीलैंड को एक्सप्लोर और कीजिए थ्रू सोशल मीडिया. और भाई साहब बहुत अच्छा काम कर रहे हैं और बस डटे रहो. और न्यूजीलैंड जो आ सकते हैं वो आकर भाई साहब से मिल सकते हैं, यहाँ पे हमें मिल सकते हैं. जो नहीं आ सकते तो वहाँ से बैठे ही न्यूजीलैंड देख सकते हैं और वट एवर इज हैपनिंग हियर आप देख सकते हैं. थैंक यू सो मच. एन्जॉय कीजिए लाइफ. चला मित्रांनो आलो घरी आता. चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.